हाय हॅलो प्रेज द लॉर्ड नॉलेज ब्लॉगमध्ये तुमचं सहस्वागत करते। आजचा दिवस तुम्हा सर्वांना आशीर्वादित व आरोग्यदायी जाऊ ही येशूच्या चरणी प्रार्थना। आपण गॅस ऑन करणार आहे आता। त्याच्यावर मी कढई ठेवते। नंतर आपण कढईमध्ये आपण तेल टाकू। बारीक चिरलेला कांदा, लाल होईपर्यंत परतून द्यायचा। आता कांदा लाल झाला, आपण टोमॅटोची पेस्ट केली मी मिक्सरमध्ये ती टाकायची। टमाटा सगळं चांगला लाल होऊन द्यायचा, त्याला तेल सुटलं पाहिजे। तुम्ही व्हिडिओमध्ये बघतच असाल, मी अर्धा कट केलेल्या लिंबाची खाप टाकलेली इथं। जे चिकनचा आपल्याला उग्र वास नको यायला, स्मेल नको यायला यासाठी टाकलेले आहे। तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये आपली पेस्ट चांगली टमाट्याची लाल होऊन द्यायची, त्याला तरी सुटली पाहिजे। अर्धा चमचा हळद, अर्धा किलो मी चिकन आणले आहे त्याच्यामध्ये मी अर्धा लिंबू कट केलेला आहे। अर्धा चमचा मीठ, 2 तांबे गरम पाणी ठेवलंय ते आपल्याला बिर्याणीसाठी।
बिर्याणीसाठी लागणारं साहित्य इथं खडे मसाले, अर्धा लिंबू आणि अद्रक लसणाची कोथिंबीरची पेस्ट आणि आपला गरम मसाला, प्रवीण मसाला, शिमला मिरची, कढीपत्ता आणि तमालपत्र आणि 2 मिरच्या करायला ठेवले बिर्याणीसाठी. आणि इकडे हे चिकन बॉईल केलेलं. आता इथं कुकर गरम करण्यासाठी ठेवलेलं मी. आणि तुम्हाला साहित्य सांगते. कुकरमध्ये तेल टाकणे प्रथम. त्यानंतर आपण बारीक चिरलेला कांदा, हिरवी इलायची, ठेचलेला लसूण ठेचलेला, लालसर होऊन गेले चांगलं. लसूण आपला लाल होतं. त्यामध्ये खडे मसाले टाकायचे. चिकन आपण कुकरमध्ये परतवलेले. टमाट्याच्या याला थोडंसं पाणी सुटलेलं आहे चिकनच्या याला. आता गरम पाणी टाकू जे केलं तर आपण बिर्याणीसाठी 2 तांबे. दोन चमचे मीठ, व्हिडिओमध्ये तुम्ही बघतच असा मी नाही का अर्धा कट केलेला लिंबू टाकले. यासाठी हे नाही का आपला भात मोकळा होण्यासाठी. इथेच मी 2 ग्लास तांदूळ घेतलेले, बिर्याणीचे तांदूळ.
मी केलेली तुम्हाला रेसिपी चिकन बिर्याणी तुम्हाला आवडली असेल कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. इथेच माझा व्हिडिओचा एंड करताना तुम्ही गाण्याचा आनंद घ्या. आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.